आज मी बनवणार आहे नवरात्रीची एक सात्विक थाळी। त्यामध्ये मी बनवणार आहे क्रिस्पी छान टम्म फुगलेल्या साबुदाण्याच्या पुऱ्या आणि क्रिस्पी चटपटीत आलूची भाजी। साबुदाण्याची खीर, वडे आणि खिचडी तर आपण नेहमीच खातो, पण एक वेळ हे छान कुरकुरीत क्रिस्पी साबुदाण्याची पुरी आणि जिरा आलू नक्की बनवून बघा। तुम्ही बघू शकता पुऱ्या किती छान क्रिस्पी झाल्या आहेत आणि पुरी तेलकट होऊ नये म्हणून मी सोबत एक टिप सुद्धा देणार आहे। यासाठी सर्वात प्रथम आपण या ठिकाणी एक वाटी भरून साबुदाणा घेणार आहोत। साबुदाणा इथे कुठलाही घेतलात तरी चालेल। तर साबुदाणा आपण हलकासा भाजून घेणार आहोत जेणेकरून आपल्या साबुदाण्याची छान पावडर तयार होईल। इथे आपला साबुदाणा भाजून तयार आहे। आता तो एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी साइडला ठेवू। त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 कप शेंगदाणे आपण भाजीसाठी छान भाजून घेणार आहोत। यामध्ये जर एखादा खवट शेंगदाणा असेल तर तो काढून घेऊ आणि शेंगदाणे छान 3 ते 4 मिनिटं आपण हे भाजून घेणार आहोत। इथे आपले शेंगदाणे देखील छान भाजून तयार आहेत। आता हे सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि गार करून घेऊ। त्यानंतर थंड झालेला साबुदाणा मिक्सर मध्ये छान बारीक त्याची पावडर करून घेणार आहोत। साबुदाणा मिक्सरला फिरवून झाला की आपण तो चाळणीने छान गाळून घेणार आहोत, जेणेकरून या साबुदाण्यामध्ये जर काही साबुदाण्याचे दाणे राहिले असतील तर ते आपण साइडला काढून घेता येतात। तुम्ही या पद्धतीने साबुदाण्याचं पीठ तयार करून ठेवू शकता आणि ज्यावेळेस मन करेल त्यावेळेस तुम्ही त्यापासून पुऱ्या तयार करून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता इथे साबुदाण्यावर काही जाडे कण राहिले आहेत, ते आपण साइडला काढून घेतलेत। इथे आपलं साबुदाण्याचं एकदम बारीक पीठ तयार आहे। नंतर इथे मी 3 उकडलेले आलू घेतले आहेत। आता हे छान खिसणीने खिसून घेणार आहे। इथे आपले आलू छान खिसून तयार आहेत। आता हे या साबुदाण्याच्या पिठामध्ये टाकून घेऊ। यानंतर यामध्ये 5 ते 6 बारीक चिरलेले कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि 1 हिरवी मिरची आणि थोडंसं आलं ठेचून घेतलं आहे, ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। आधी हे आलू मध्ये पीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घेऊन छान सॉफ्ट असं पीठ आपण हे मळून घेणार आहोत। साबुदाण्याचं पीठ पाणी थोडं जास्त पितं म्हणून थोडं पाणी जास्त लागणार आहे इथे तुम्हाला पीठ भिजवण्यासाठी। तुम्ही बघू शकता इथे मी छान नरम असं पीठ भिजवून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी मुरण्यासाठी साइडला ठेवून घेऊ, जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते छान मुरल्या जाईल। तुम्ही याच पिठापासून याचे पराठे सुद्धा बनवू शकता। सोबत खाण्यासाठी इथे आपण छान क्रिस्पी चटपटीत आलूची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई मी गरम करून घेतली, त्यामध्ये 1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरं टाकून जिरं छान फुटेपर्यंत परतून घेतलं। जिरं छान परतलं की त्यामध्ये हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा टाकून घेणार आहोत। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकून ही फोडणी छान परतून घेणार आहोत, कारण हिरवी मिरची छान परतली नाही तर ती बाधते, म्हणून आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे। इथे आपली फोडणी छान परतली गेली आहे। आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेले 4 उकडलेले आलू टाकून घेणार आहोत आणि हे आलू सुद्धा 1-2 ते 3 मिनिटं या तेलावर छान असे परतून घेणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊ। इथे आपण जे शेंगदाणे आधी मी भाजून घेतले होते त्याची छान अशी जाडसर भरड करून घेतली आहे, ती सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत 1-3 चमचे। तुम्हाला जर शेंगदाण्याची भरड टाकायची नसेल तर तुम्ही अख्खे शेंगदाणे सुरुवातीलाच तेलामध्ये छान तळून घेतले आणि ते घातले तरी चालतात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कूट किंवा मग अख्खे शेंगदाणे घालू शकता। इथे मी कूटच घातला आहे। आता पुन्हा हे 1-2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊ आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। इथे आपले चटपटीत आलूची भाजी बनवून तयार आहे। यानंतर साबुदाण्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी भिजवलेलं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून पुन्हा हे छान एक वेळ असं पीठ चुरून घेतलं आहे। पीठ छान चुरून घेतलं की पुऱ्या छान बनून तयार होतात। साबुदाण्याचं पीठ भिजवून ठेवलं की ते घट्ट होते, म्हणून थोडंसं तेल लावून आपण ते छान चुरून घेतलं आहे। आता ज्या आकारात आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत तसे याचे गोळे तयार करून घेणार आहोत। तुम्हाला ज्या आकारामध्ये पुऱ्या बनवायच्या आहेत त्या आकारामध्ये तुम्ही इथे
अशा लाट्या तयार करून घेऊ शकता। सुरुवातीला आपण पोळपाटाला आणि बेलण्याला थोडंसं तेल लावून घेऊ आणि तयार केलेल्या गोळ्यांमधला एक गोळा घेऊ आणि याची छान अशी पुरी लाटून घेणार आहोत। आता आपल्याला ही एकदम कागदासारखी पातळ सुद्धा करायची नाही आणि जाड सुद्धा ठेवायची नाही, मीडियम अशी आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। साबुदाण्याचं पीठ असल्यामुळे हे साईडला असं चिरा पडल्या जातात। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही असं सुद्धा फ्राय करू शकता किंवा एखाद्या वाटीच्या साहाय्याने याला छान असं कट करून घेऊ शकता। तर इथे वाटीने ही पुरी कट करून घेतली आहे, जेणेकरून एकसारखी पुरी इथे आपली तयार होईल। कारण दिसायला जर छान असलं तर ते खायला सुद्धा छान लागते। याच पद्धतीने दुसरी देखील पुरी मी इथे तुम्हाला लाटून दाखवते। सेम पीठ घेतला आहे आणि पुरी लाटून घेतली आहे वाटीच्या साहाय्याने। पुन्हा एक पुरी अशी कट करून घेतली आहे। तुम्ही बघू शकता पुरी जास्त पातळही नाहीये आणि जास्त जाडही नाहीये। पुरी तळण्यासाठी आधीच मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर इथे आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी थोडंसं आधी भिजवलेलं पीठ टाकून बघितलं तर तेल छान गरम झालं आहे। आता यामध्ये एक एक पुरी टाकून आपण ही तळून घेणार आहोत। ह्या पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम हवंय, जेणेकरून आपली पुरी कमी तेलकट होईल आणि छान फुलली जाईल। आता तुम्हाला पुरी जर लालसर तळायची असेल तर तुम्ही तशी सुद्धा तळू शकता किंवा मग अशी हलकी पांढरी असतानाच तुम्ही ती काढून घेऊ शकता। इथे मी थोड्याशा लालसर पुऱ्या तळून घेतल्या आहेत। पुऱ्या तळताना आपल्याला फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तेल आपल्याला छान कडकडीत गरम घ्यायचं आहे। तुम्ही एक सोबत 2-3 पुऱ्या सुद्धा तळून घेऊ शकता, फक्त लक्ष एवढंच द्यायचं आहे की तेल आपल्याला छान कडकडीत गरम घ्यायचं आहे, नाही तर आपल्या पुऱ्या इथे तेलकट तयार होतात। तुम्ही जर ह्या लगेच खाणार असाल तर लगेच प्लेटमध्ये काढून घ्या, नाही तर एखाद्या चाळणीवर ह्या पुऱ्या अशा काढून ठेवल्या की त्या छान बऱ्याच वेळ फुललेल्या राहतात आणि कुरकुरीत होतात, नाही तर त्या नरम पडतात। तर इथे आपल्या सर्व पुऱ्या बनून तयार आहेत। आता ह्या मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। त्यासोबतच तयार केलेली ही चटपटीत आलूची भाजी किंवा मग चटपटीत जिरा आलू सुद्धा तुम्ही म्हणू शकता। खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि खूप इझी अशी रेसिपी आहे। अगदी 20 मिनिटात ही रेसिपी बनून तयार होते। छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आपली टम्म फुगलेली ही साबुदाणा पुरी इथे बनून तयार आहे। तर एक वेळ तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंट नक्की कळवा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।